उन्हाळा आला की आपण थंड पिण्यावर जास्त भर देतो. त्यातल्या त्यात आपण लिंबू पाणी जास्त पितो. लिंबू पाणी म्हटलं की लिंबू आलेच. तर लिंबू उन्हाळ्यात खूपच महाग मिळतात. तर आता आपण लिंबू सरबतची पावडर बनवणार आहोत. म्हणजे फक्त आपण पावडर 1 चमचा ग्लासमध्ये घातलं की आपलं लिंबू सरबत तयार. तर चला मग आता आपण सुरुवात करूया लिंबू सरबतची पावडर बनवायला. मी तर अर्धा किलो लिंबू घेतलेले आहेत. आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्यानुसार आपण लिंबू घ्यायचे. ते स्वच्छ धुवून आपण पुसून कोरडे करून घेऊया. पाणी सगळं आपल्याला लिंबूचं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं एखादं खराब असेल तर ते पण आपण काढून घेऊया. आता हे आपण लिंबू घेऊन असं हाताने त्याला चोळायचं, म्हणजे रस त्याचा जास्त निघतो. सगळे लिंबू आपण असेच चोळून घ्यायचे, म्हणजे थोडे नरम होतात आणि त्याचा रस पण जास्त निघतो. तर आता आपण हे कट करून घेऊया आणि असेच आपण सगळे लिंबू कट करून घ्यायचे. आता आपण ह्याचा रस काढून घेणार आहोत. ह्याचा आपण एका बाउलमध्ये रस काढून घेऊया आणि ह्या सगळ्या लिंबूचं आपण असंच सुरुवातीला चोळून घ्यायचं, म्हणजे जास्त रस निघतो आणि मग आपण कट करून त्याचं सगळ्यांचा आपण इथं रस काढून घ्यायचा आहे. मी इथं सगळ्या लिंबूचा रस काढून घेतलेला आहे. तर आता आपण हा एका ताटामध्ये मापून घेऊया. आपण वाटीनं किंवा कपानं हा रस सगळा मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्यानुसार आपण साखर ह्यामध्ये ॲड करणार आहोत. इथं 1 कप रस निघालेला आहे लिंबूचा. तर आपण तो ताटामध्ये वतून घेऊया. आता ह्यामध्ये आपण जेवढा लिंबूचा रस होता त्याच्या आपल्याला 4 पट इथं साखर घालायची आहे. इथं आपण 4 कप ह्यामध्ये साखर घालून घेणार आहोत. इथं मी 4 कप आता साखर घातलेली आहे. तर आपण एकदा हे हलवून घेऊया चमच्याने. जास्त आपल्याला हलवायचं नाही आहे. आपल्याला इथं साखर विरघळवायची नाही आहे, फक्त आपण हे एकदा थोडंसं हलवून घेऊया. इथं तुम्ही 2 ताटामध्ये केला तरी चालेल, लवकर सुकला जाईल. हे आपण एकसारखं करून आता ठेवून देऊया. हे आता आपण 3 ते 4 दिवस सुकवणार आहोत. आपण फॅन खालीच ठेवायचं आहे, उन्हामध्ये हे सुकवायचं नाही आहे. उन्हामध्ये ह्याची साखर विरघळली जाईल. तर आपण हे घरातच फॅन खाली ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी संध्याकाळी हे हलवते. आपण 7 ते 8 तासानंतर फक्त एकदा हलवून घ्यायचं, म्हणजे लवकर सुकलं जातं. हे आता सकाळपेक्षा आता बरंच घट्ट झालेलं आहे. तर आता आपण एकदा सगळं पुन्हा एकदा हलवून घेऊया आणि हे असंच ठेवून देऊया. आता आपण दुसऱ्या दिवशी बघतोय. दुसऱ्या दिवशी बरंच हे सुकलेलं आहे. आता एकदा आपण सगळं हलवून घेऊया. हे आता बरंच घट्ट झालेलं आहे. तरीसुद्धा अजून हे 2 दिवस सुकवावं लागेल. हे आपल्याला पूर्ण सुक्कं करून घ्यायचं आहे. एकदम ह्याच्यातला रस आपल्याला सुकलेला हवा आहे. तर आता आपण हे एकदा हलवून पुन्हा एकदा असंच आपण पसरवून ठेवूया. आणखी 2 दिवस आपण हे सुकवून घेणार आहोत. आता तुम्ही 4 दिवसांनी बघताय एकदम सुकलेलं आहे हे. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर हे आपल्याला एकदम पावडर ह्याची बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी आपण पावडर ह्याची सगळी करून घेणार आहोत. हे लगेच बारीक वाटलं जातं. आपण सगळ्याची इथं पावडर करून घेतलेली आहे. आता आपलं हे लिंबू सरबतचं पावडर तयार झालेलं आहे.
तर हे आता आपण पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि आपण जेव्हा हे करणार असेल त्यावेळेस फक्त ग्लासमध्ये थंड पाणी घेऊन ह्याच्यातला 1 चमचा आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं. आपलं लिंबू सरबत तयार होतं झटपट असं. तर तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.